तर आपवर केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचा फटका आपला बसताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर काँग्रेसने काही 2013 पासून पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केलेला दिसत नाही। उलट काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते। जनतेचा हाच कौल आणि हाच ट्रेंड मतमोजणीत जर कायम राहिला तर आपमध्ये कदाचित नेतृत्व बदलाचे वारे सुद्धा वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही। मोठा परिणाम या निकालाचा आपच्या नेतृत्वावर, पक्ष बांधणीवर आणि पक्षातल्या नेतृत्वावर सुद्धा होऊ शकतो। तर भाजप इथे 31 जागांवर आघाडीवर, तर आप 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। चांदणी चौक या मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे। 70 पैकी 57 जागांचे कौल हाती दिसत आहेत। चांदणी चौक या मतदारसंघात भाजप उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। भाजपने 31 जागांवर सध्या आघाडी घेतली। तर भाजप 31 आणि आप 25 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजपने आपली आघाडी कायम ठेवली आहे। 6 जागा दूर आहे आप भाजपपासून, मात्र सत्ता स्थापनेपासून भाजप देखील 5 जागा दूर आहे। आतापर्यंतच्या कालानुसार मागच्या तुलनेत भाजपला 24 जागांचा फायदा होताना पाहायला मिळत आहे। भाजपसाठी ही दिल्ली विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे, कारण 27 वर्षांनंतर सत्तेचा वनवास संपण्याची शक्यता आहे। भाजपचा 31 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे। बहुमतासाठी फक्त 5 जागा आता भाजपला हव्या आहेत। त्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेचा दावा भाजप करू शकते। कौल हाती येत आहेत, आकडे आणखी काहीशे मागे पुढे होऊ शकतात। 58 जागांचे कौल हाती येत आहेत, त्यानुसारची आकडेवारी। तर भाजप आता 32 जागांवर पोहोचलेली आहे, आप 25 जागांवर आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळालेली आहे। भाजप आता सत्ता स्थापनेसाठी काही जागा बाकी आहे। भाजप 32 जागांवर आघाडीवर, सगळ्यात मोठी आघाडी आतापर्यंत भाजपने घेतली आणि ही आघाडी भाजपने कायम ठेवली आहे। आता 61 जागांचे कौल हाती आलेले आहेत। फक्त 9 जागांवरची आता नक्कीच आणि आपण पाहतो की भाजप आता 35 जागांवर आघाडीवर आहे। मॅजिक फिगर 36 आहे, एका जागेपासून दूर आहे भाजप सत्ता स्थापनेपासून। या सगळ्या कलांमध्ये भाजपने सगळ्यात मोठी आघाडी घेतली आहे। मॅजिक फिगर आता भाजप या ठिकाणी भाजपने गाठलेली आहे। 36 मॅजिक फिगर आहे दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी आणि भाजपने ही मॅजिक फिगर आता गाठलेली आहे। भाजप 36 जागांवर आघाडीवर, कलांनुसार भाजपला बहुमत। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा जोरदार कमबॅक बघायला मिळत आहे। बहुमताचा आकडा भाजपने गाठलेला आहे। 36 ही दिल्ली विधानसभेतली मॅजिक फिगर आहे आणि तिथपर्यंत भाजप पोहोचलेला आहे। 36 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे आणि भाजपला बहुमत मिळताना दिसतं। भाजपने मॅजिक फिगर देखील आता उलटलेली आहे। भाजप 37 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। 36 जागांहून आणखी एक जागा या ठिकाणी भाजपला पुढे। कलानुसार दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळताना पाहायला मिळते। 37 जागांवर सध्या भाजप आघाडीवर, आपसाठी मोठा धक्का, आप 25 जागांवर आघाडीवर। बहुमताचा आकडा सुद्धा भाजपने ओलांडलेला दिसतोय। बहुमत आणि सरप्लस एक जागा भाजपकडे आता झालेली आहे। 36 ही मॅजिक फिगर आहे आणि भाजपचे उमेदवार 37 जागांवर आघाडीवर आहे आणि आपचे उमेदवार 25 जागांवर। पण आपसाठी सगळ्यात मोठा धक्का म्हणजे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी तिघही पिछाडीवर। तर